आता इथल्या पायलटची हिस्ट्री ही तो ड्रिंकर होता. त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही पायलटमध्ये दोघंजणं काही ट्रॅफिकमध्ये अडले. नंतर काही लोक मग ते 2 पायलट बदलले गेले. दुसरं असं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस राऊरकेलामध्ये विमान अपघात झाला ओडिसाच्या, त्यावेळेस विमान अपघातावेळी विमानाचा स्फोट झालेला नाही. विमान असं लँड होताना दिसते आहे, पण ते पडलेलं दिसते आहे. ओडिसा के राऊरकेला में विमान हादसा, 9 सीटर विमान क्रॅश. आता 9 सीटर विमान क्रॅश झाल्यावर तिथं कुठं स्फोटाचे धूर दिसत नाही, पण जिथं अजितदादाच्या विमानाने CCTV घेताना म्हणजे ते पलटी घेताना दिसतंय, ते पडल्यानंतर काही वेळानंतर मग त्याचे 5 ते 6 वेळ त्याचा स्फोट होणं आणि त्याच्यानंतर अजितदादाची तिथं बॉडी न सापडणं. आता घड्याळ पहिल्या दिवशी काय दाखवलं गेलं मीडियामध्ये की त्या घड्याळावरून ओळख पटली. घड्याळच कुठं गायब आहे? घड्याळ कुठे आहे मला सांगा बरं, कुठं आहे ती घड्याळ? त्याच्यामुळे ह्या सगळ्या शंका कुशंका याला थोडंसं मला असं वाटतं ह्या महाराष्ट्राच्या मनातल्या आहेत. हे विचारणं काही गैर नाही आहे. याचं कुठलं मी राजकारण करत नाही आहे. माझ्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका मी मांडल्या.